पण BJP गव्हर्नमेंटने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेले हे जे गव्हर्नमेंट आहे त्याने FIR तर दाखल केलाच नाही, पण त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराजांना ते महाराष्ट्रभर घेऊन हिंडले. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा कार्यक्रम औरंगाबादला आयोजित केला. मुंबई ठाण्यामध्ये त्यांच्या अनेक आमदारांनी कार्यक्रम आयोजित केले आणि त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराजांना महाराष्ट्रभर घेऊन हिंडले. या धीरेंद्र कृष्ण महाराजांना जे आपण त्या काळामध्ये आव्हान दिलं होतं ते आव्हान तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे जसंच्या तसं. त्यामध्ये एकच बदल आहे की त्यावेळेस हे आव्हान 30 लाखांचं होतं, आता ते 80 लाखांचं आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये जे काही दावे केलेले आहेत त्या दाव्यानुसार हे आव्हान त्यांना दिलेलं आहे. ते असं म्हणतात की त्यांच्यापुढे भक्त आला की त्यांना आपोआप त्याचं नाव कळतं, त्याच्या वडिलांचं नाव कळतं, त्याचं आडनाव कळतं, त्याचं वय कळतं. एवढंच नव्हे तर तुम्हाला फ़ोन नंबर भी मुझे मालूम है, मोबाइल नंबर भी मालूम है, उस मोबाइल नंबर से तुम किस किस को क्या क्या कर रहे थे ये भी मुझे मालूम. म्हणजे त्यांना त्या व्यक्तीचे मोबाईल नंबर पण कळतात. आणि म्हणून आपण त्यांना आव्हान असं दिलं होतं की आम्ही तुमच्या पुण्यामध्ये ऐन वेळेवर पत्रकार संघामुळे नागपूर पत्रकार संघापुढे नागपूरच्या पत्रकार संघामध्येच्या आवारातच हे आयोजन केलं जाईल आणि त्यावेळी तुमच्या पुण्यामध्ये ऐनवेळी 10 माणसं सादर केले जातील. ही 10 माणसं तुमच्या पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांचं नाव, वडिलांचं नाव, त्या व्यक्तीचं आडनाव, त्याचं वय तुम्हाला सांगायचं आहे. एवढंच नव्हे तर त्याचे फोन नंबर्स तुम्हाला ॲटोमॅटिक कळतात म्हणून तेही सांगायचे आहेत. हे जर तुम्ही 90% करेक्ट सांगितलं तरी तुम्ही हे आव्हान जिंकलं असं मानलं जाईल, पण हे आव्हान 2दा रिपीट करायचं असतं. या आव्हानाची अटच आहे, पहिल्यांदा कदाचित टिक्कमटोला लागू शकतो म्हणून 2दा हे रिपीट केलं जाईल आणि दोन्हीदा जर तुम्ही 90% करेक्ट सांगितलं तर तुम्हाला सरळ सरळ एवढ्या लाखांचं हे पारितोषिक जे आहे आमचं 30 लाखांचं दिलं जाईल. त्यावेळेस 30 लाखांचं होतं, आता 80 लाखांचं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे 30 लाखांचं पारितोषिक मिळण्याकरता 3 लाख रुपये आधी डिपॉझिट ठेवावे लागतात. तुमचा दोन्ही याच्यात पराभव झाला तर 3 लाख रुपये हे डिपॉझिट आहे ते जप्त होतात आणि ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खात्यामध्ये जातात आणि तुम्ही हे आव्हान जिंकलं तर तुमचे 3 लाख रुपये प्लस आमचे 30 लाख रुपये असे तुम्हाला मिळतात. आता 8 लाख आणि 80 लाख अशी ती रक्कम असेल. याचे सगळे तपशील तुम्हाला दिलेले आहे. दुसरा त्यांचा दावा असायचा दिव्य शक्तीचा, बसल्या तुम्हारे अमुक घर के अमुक में अमुक अलमारी में अमुक अमुक जगह अमुक अमुक चीज है. म्हणजे यांना दिव्य शक्तीने दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या अलमारीमध्ये काय आहे पाहता येतं. हा त्यांचा दिव्य शक्तीचा दावा आहे. त्याकरता आम्ही म्हटलं की पत्रकार संघाच्या बाजूच्या कोणत्या तरी रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, तिथे व्हिडिओ कॅमेरा लावलेला असेल आणि तुम्ही या 10 वस्तू कोणत्या आहेत ते ओळखून दाखवावं. या दोन्ही गोष्टी किंवा कोणतीही एक गोष्ट म्हणजे पहिलं किंवा दुसरं आव्हान किंवा दोन्ही आव्हानं 90% करेक्ट ठरली तर तुम्हाला सरळ सरळ 30 लाखाचं आणि आता 80 लाखाचं पारितोषिक दिलं जाईल. हे आव्हान त्यांना रजिस्टर कोर्टाने पाठवलं होतं. त्यांच्या आश्रमाने ते स्वीकारलं नाही. पत्रकारांच्या माध्यमातूनही त्यांच्यापर्यंत पोचवलेलं ॲक्च्युअली होतं, तरी रजिस्टर पोस्टाने आम्ही पाठवलं. ते आव्हान त्या ठिकाणावरनं रजिस्टर पत्र त्यांनी न स्वीकारल्यामुळे परत आलं. ते आव्हान आता आपण पुन्हा तुमच्या माध्यमातून देतो आहे. त्या आव्हानाची संपूर्ण हिंदीमधली प्रत जशीच्या तशी तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये फक्त एकच बदल केलेला आहे, आव्हानाची रक्कम 30 लाखाच्या ऐवजी 80 लाख झालेली आहे तेवढाच. हा दुसरा मुद्दा. जो काही बाबा सध्या आपली चर्चा चालू आहे खरात बाबांची, अशोक खरात बाबाची, पोलिसांच्या म्हणण्यानुसार किमान 100पेक्षा अधिक स्त्रियांचं शोषण त्यांनी केलेलं आहे आणि या शोषणाच्या प्रक्रियेला तो शुद्धीकरण प्रक्रिया असं म्हणतो. तुमच्या जीवनाचं भलं करण्यासाठी, कुटुंबाचं भलं करण्यासाठी, इतरांचं भलं करण्यासाठी ही प्रक्रिया वापरायची आहे आणि ही प्रक्रिया वापरत असताना प्रत्यक्षात त्या स्त्रीचा उपभोग घेतला जातो. हे करत असताना त्याने काही स्त्रियांना मी गेल्या जन्मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू राधा होती असं सांगितलेलं आहे. काही स्त्रियांना मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू गेल्या जन्मामध्ये अप्सरा होती असं सांगितलेलं आहे. आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आपला जो ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे 54चा, तोही त्याला लागू होतो कारण तो रोगदुरुस्तीची दावे करतो.
पण जादूटोणा विरोधी कायदा त्याला डायरेक्टली लागू होतो. खरात बाबाला, कारण आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये 11व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती जर दावा करत असेल की मी गेल्या जन्मामध्ये अमुक अमुक अवतार होतो आणि तू तमुक तमुक होती आणि या पद्धतीनं बोलून संबंध ठेवत असेल तर तो कायद्याने सरळ सरळ गुन्हा आहे. मग त्यामध्ये त्या स्त्रीची संमती असो किंवा नसो तरी तो कायद्याने गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की कृती इटसेल्फ गुन्हा आहे. त्यामध्ये उद्देश काय होता तो उद्देश बिलकुल महत्त्वाचा नाही. उद्देश चांगला असो किंवा वाईट असो, कृती इटसेल्फ कायद्याने गुन्हा ठरवलेली आहे. तुम्हाला बाहेरची बाधा झाली, तुम्हाला कोणी करणी केली, जादूटोणा केला असं सांगणं कायद्याने गुन्हा आहे. त्याचंही उल्लंघन या खरात बाबाने वारंवार केलेला. तो अवतार पूजा करतो, त्या अवतार पूजेच्या आधी भीती घालतो की तुमचं प्रचंड नुकसान होईल. तेही जादूटोणा विरोधी कायद्यामधल्या अनुसूचीमधल्या 8व्या कलमानुसार भीती घालणं, तुमचं आर्थिक नुकसान होईल अशी भीती घालणं हाही कायद्याने गुन्हा. आणि जादूटोणा विरोधी कायदा अतिशय कडक आहे. त्याची शिक्षा जरी केवळ 7 वर्षांपर्यंत असली तरी मिनिमम शिक्षा 6 महिने कारावास ते 7 वर्ष कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंडा. या कायद्यामध्ये प्रचार आणि प्रसार करणंसुद्धा इक्वली गुन्ह्याचं मानलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या कृत्याचा प्रचार प्रसार करत असेल तर तोही कायद्याने इक्वल गुन्हा मानला जातो. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करत असेल तरी तोही कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि रुपाली चाकणकर यांनी, खेमकर नावाचे एक नाशिकचे पत्रकार यांनी त्या बाबांबद्दल जेव्हा जाहीर केलं, त्यांचं वृत्त प्रकाशित झालं, त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्याला फोन करून झापलेला आहे आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष सहकार्य करत आहेत असं त्यातनं सिद्ध होतं. आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून या गुन्ह्यानुसार केस दाखल होते.